Hello students, welcome to today's lecture. Today we are going to learn about arc of the circle. म्हणजेच काय वर्तुळ कंस. So what is arc of the circle? वर्तुळ कंस म्हणजे काय? तर वर्तुळावर कोणत्याही दोन बिंदूंमुळे वर्तुळाचे जे दोन भाग होतात सिंपली त्यांना वर्तुळ कंस असं म्हणतात. See this figure. इथे मी कॉर्ड AB ड्रॉ केलेली आहे. इथे सेंटर ऑफ सर्कल दाखवलेला आहे. Obviously these 2 points A and B gives rise to two parts of circle, that is this bigger part, this smaller part. या A आणि B पॉइंट मुळे सर्कलचे दोन पार्ट होतात. हा एक पार्ट आणि हा एक पार्ट. These two parts are known as arcs of the circle. आता नेमके दोनच पॉइंट मध्ये होतात का नाही, तिसरा पॉइंट तुम्ही घेतलेला असेल तर तो सुद्धा आर्क असणार आहे. So this larger one and this small one are आर्क्स ऑफ सर्कल. आता यांना नाव कसं देणार? याला पण एबीस म्हणायचं आणि याला पण एबीस म्हणायचं का? तर नाही. आर्कचं नाव देण्यासाठी नेमिंगसाठी मग तिसरा पॉइंट इथं मिडलला घेतला जातो. तो तिसरा पॉइंट आपण घेऊया. बघा, आपल्याला नेमिंगसाठी AXB आणि AYB अशा पद्धतीने हे दोन्ही आर्क सेपरेटली आपण दाखवू शकतो. अमंग दिस आर्क AXB इज स्मॉलर अँड AYB इज लार्जर, दॅट इज मेजर. A smaller, that is minor. बघा एक्सप्लेनेशन मध्ये द कॉर्ड AB डिवाइड द सर्कल इंटू टू पार्ट्स. कॉर्ड AB मुळे सर्कलचे दोन पार्ट होतात. ऑफ दिस द आर्क AXB इज स्मॉलर अँड इज कॉल्ड एज मायनर आर्क. दिस आर्क AXB इज अ स्मॉलर आर्क अँड दॅट इज कॉल्ड एज मायनर आर्क. अँड आर्क AYB इज लार्जर, दॅट इज कॉल्ड एज बिगर, दॅट इज कॉल्ड एज मेजर आर्क. ओके. Now corresponding arcs. Baga. If two arcs of a circle have common end points and the arcs make one complete circle, the arcs are said to be corresponding arcs. In above figure, arcs AYB and arc AXB are corresponding arcs. म्हणजे two arcs of circle have common end points and make one complete circle. म्हणजे हेच दोन आर्क, हीच फिगर रेफर करायची आहे. हा जो आर्क AYB आहे आणि हा आर्क AXB आहे, यांचे एंड पॉइंट सेम आहे आणि हे दोन्ही आर्क मिळून हे कंप्लीट सर्कल तयार होत आहे. म्हणून हे दोन्ही आर्क करस्पॉन्डिंग आर्क्स आहेत. सेमी सर्क्युलर आर्क. In the figure, chord AB is the diameter of circle. The diameter gives rise to two equal arcs. They are called as semicircular arcs. As I say, diameter is the longest chord of circle. आता ही जी chord काढली AB, AOB. Actually AB असंच रीड केलं जातं. AB ही हा सर्कलचा डायमीटर आहे. And obviously त्यामुळे हे दोन आर्क तयार होतात. This AYB and this AXB. These two arcs are known as semicircular arcs. अर्धवर्तुळ कंस. आणि या semicircular arcचं measure of a semicircular arc is equal to 180 degrees. Semicircular arc चं measure असतं 180 degrees. याचं एक्सप्लेनेशन सेंट्रल अँगल नंतर तुम्हाला परत एकदा देते. नेक्स्ट टॉपिक इज सेंट्रल अँगल अँड मेजर ऑफ एन आर्क. An angle whose vertex is the center of the circle is called as central angle. In figure, angle AOB is the central angle. म्हणजे काय? जो सर्कलचा सेंटर असतो तो ॲज अ व्हर्टेक्स असलेला कुठलाही अँगल असेल तर त्याला म्हटलं जातं सेंट्रल अँगल. सो हिअर अँगल AOB इज द सेंट्रल अँगल. आता इथं सेमी सर्क्युलर आर्ककडे जर तुम्ही गेले तर हा जो स्ट्रेट अँगल आहे अँगल AOB हा सुद्धा सेंट्रल अँगलच होणार आहे. आणि हा अँगल या आर्कशी करस्पॉन्डिंग आहे आणि आर्कचं मेजर हे करस्पॉन्डिंग अँगल सेंट्रल अँगलच्या मेजर इतकं असतं म्हणून याचा मेजर आहे 180 degrees. Therefore, measure of a semicircular arc is equal to 180 degrees. हेच एक्सप्लेनेशन येत आहे इथे आहे. Measure of an arc. In a given figure, angle AOB is a central angle corresponding to arc AZB. The measure of an angle subtended by an arc at the center of the circle is taken to be the measure of the arc. म्हणजे एखाद्या आर्कने म्हणजेच त्याच्या एंड पॉइंट पासून सर्कलच्या सेंटरमध्ये सबटेंड केलेला जो सेंट्रल अँगल असतो त्या अँगलचं मेजर हेच त्या आर्कचं मेजर असतं. म्हणजेच
measure of an arc is equal to the measure of angle subtended by an arc at the center of the circle. म्हणजे सेंट्रल अँगल इतकं मेजर. मग आता या सेंट्रल अँगल्सची करस्पॉन्डिंग असलेला आर्क AZB आहे. अँगलचे मेजर आहे 70 डिग्रीज, म्हणून मेजर ऑफ आर्क AZB इज इक्वल टू 70 डिग्रीज. दॅट इज मेजर ऑफ आर्क AZB इज इक्वल टू 70 डिग्रीज. आता ऑब्विसली हा मायनर आर्क आहे आणि हा जो मोठा आर्क आहे XB हा आहे मेजर आर्क. सी नाव measure of a minor arc. The measure of a minor arc is the measure of corresponding central angle. म्हणजे one and the same मी इथे जे दाखवलं ते. Measure of a minor arc is equal to measure of corresponding central angle. Therefore, measure of arc AZB is equal to 70 degree. इथं पण तेच उदाहरण मी लिहिलेलं आहे. Now, मेजर आर्कचं मेजर कसं काढायचं मग? The measure of a major arc is equal to 360 minus measure of a corresponding minor arc. म्हणजे बघा, जर तुमच्याकडे मायनर आर्कचं मेजर असेल तर मेजर ऑफ अ मेजर आर्क इज इक्वल टू 360 म्हणजे कम्प्लीट अँगल मायनस तुमच्याकडे असलेलं मायनर आर्कचं मेजर. म्हणजे इथं काय ना 360 मायनस 70 इतकं त्या आर्क AXBचं मेजरमेंट येणार आहे. One quick revision for today's theory. Arc of the circle. Any 2 points on the circle gives rise to 2 parts of circle. These 2 parts are known as arc of the circle. यापैकी एक मेजर पार्ट एक मायनर पार्ट असतो. And these arcs are denoted as AXB, AYB or any point. म्हणजे 3 पॉइंट तिथे दाखवले जातात. इथे जो स्मॉलर आर्क आहे त्याला मायनर म्हणतात, जो बिगर आर्क आहे त्याला मेजर आर्क म्हणतात. नेक्स्ट, करस्पॉन्डिंग आर्क्स. इफ 2 आर्क्स कम्प्लीट्स 1 सर्कल, ही माझी एक व्याख्या आहे. इफ 2 आर्क्स कम्प्लीट्स 1 सर्कल देन दिस 2 आर्क्स आर करस्पॉन्डिंग आर्क्स. म्हणजे हॅव्हिंग सेम एंड पॉइंट्स. म्हणजे AYB आणि AXB चे एंड पॉइंट सेम आहे म्हणून यांना करस्पॉन्डिंग आर्क्स म्हणतात. नेक्स्ट इज diameter of circle divides the circle into 2 equal parts. These two parts are known as semicircular arcs and the measure of semicircular arc is equal to 180 degree. Central angle. An angle whose vertex is the center of circle is known as central angle. ज्याचा वर्टेक्स सेंटर असेल तो सेंट्रल अँगल असतो आणि हा सेंट्रल अँगलची करस्पॉन्डिंग असलेला आर्कचं मेजर आहे त्या अँगलच्या मेजर इतकं. That is, the measure of angle subtended by an arc at the center of the circle is taken to be the measure of arc. म्हणजे या आर्कने अँगल सेंटरशी सबटेंड केलेल्या अँगलचं मेजर हे त्या आर्कचं मेजर असतं. दॅट इज मेजरमेंट ऑफ आर्क AZB इज इक्वल टू 70 डिग्रीज. हे झालं मायनर आर्कचं मेजर, मायनर आर्कने सबटेंड केलेला अँगल. सो मेजर ऑफ अ मायनर आर्क इज इक्वल टू द मेजर ऑफ करस्पॉन्डिंग सेंट्रल अँगल. And measure of a major arc is equal to 360 minus measure of a minor arc. So that's all for today.